होर्मुझ होर्मुझची सामुद्रधुनी अर्थात या अमेरिका, इराण आणि इस्रायल या युद्धांमुळं पेपरमध्ये, टी व्हीवरती, बातम्यांमध्ये बघून होर्मुझ कोणाला माहीत नाही असं नाही. होर्मुझ या सामुद्रधुनीतून अनेक देशांकडं इराण माल एक्सपोर्ट करतं. अनेक देशांना ही सामुद्रधुनी जहाजाच्या प्रवासासाठी वापरावी लागते. मोस्टली मालवाहू जहाजं, म्हणजे मोठीच्या मोठी जहाजं या सामुद्रधुनीतून येतात. म्हणूनच सर्व देशांमध्ये जे जे लोक इराणकडून ऑइल घेतात, कच्चं तेल घेतात विकत, त्या त्या देशांपर्यंत इथूनच सगळी जहाजं येतात. हा युद्धाचा भडका, त्यांची चालू असलेली बोलणी, हे तर आहेच आहे. बोलणी चालू आहेत, पण युद्ध अधूनमधून नक्की सुरू आहे. या सामुद्रधुनीतून येणारी जहाजं लक्ष्य केली जात आहेत इराणकडून. अमेरिकेला तिथं टोल लावायचा आहे प्रत्येक जहाजाला. प्रत्येकाची काही ना काही अहमिका, स्वतःचा अहम जपत जपत जगण्याची एक प्रवृत्ती, आणि मग युद्धाचा भडका. मी कसा तुझ्यापेक्षा मोठा आहे हे जर कोणी सिद्ध करायला लागलं तर मग युद्ध अटळ असतं. या सामुद्रधुनीवरती आपलं A-64 अपाचे हेलिकॉप्टर अमेरिकेने टेहळणीसाठी पाठवलं होतं. आता एक सर्वोत्कृष्ट हेलिकॉप्टर म्हणून अपाचे हेलिकॉप्टरकडं पाहिलं जातं या डिफेन्सच्या बाबतीत. त्यामुळं ही टेहळणी बहुतेक सुरू असतानाच त्याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला का, कुठल्या इराणच्या स्टेल्थ क्षेपणास्त्राचा त्याच्यावरती ड्रोनद्वारे हमला झाला, हे अजूनही तसं पाहिलं तर गुपित आहे. पण ते हेलिकॉप्टर त्या हल्ल्यामुळं सामुद्रधुनीमध्ये कोसळलं. त्या समुद्राच्या थंडगार पाण्यामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं. तसे 2 पायलट त्याच्यातून बाहेर पडले आणि त्या समुद्राच्या पाण्यात ते पण फेकले गेले. आता त्या 2 पायलटला या काळोखामध्ये, या थंडगार पाण्यामध्ये, सामुद्रधुनीवरती हल्ले होत आहेत अशा पार्श्वभूमीवर दुसरं एखादं विमान त्यांच्या रेस्क्यूसाठी पाठवणं, दुसरं एखादं हेलिकॉप्टर पाठवणं हे कदापि मूर्खपणाचंच ठरतं आहे. म्हणून टेक्सास इथल्या प्रयोगशाळेतल्या एका कॉम्प्युटरवर ताबडतोब सिग्नल मिळाल्या हालचाली सुरू झाल्या. म्हणजेच या होर्मुझच्या सामुद्रधुनीपासून हजारो किलोमीटर दूर अमेरिकेमधील हे टेक्सास हे शहर, त्या ठिकाणी असलेल्या एका प्रयोगशाळेमध्ये हा सिग्नल गेला आणि तिथून सुरुवात झाली. एका मानवरहित नौकेला सिग्नल देण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू झाले. मानवरहित नौका म्हणजे स्वतःचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळा वापरून, स्वतःचे AI कॅमेरे वापरत, रडारचे सर्व सिग्नल्स घेत स्वतःचं रडार आणि AI कॅमेरे वापरत ही मानवरहित नौका जसा त्या टेक्सासमधल्या प्रयोगशाळेतून तिला सिग्नल मिळाला, ऑन युअर मार्क गेट सेट गो, लगेच ही नौका 65 किलोमीटर प्रति तास या वेगाने त्या उसळणाऱ्या लाटावरती स्वार झाली. आणि अर्थातच आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रडार वापरत ती या 2 पायलट जे जन्म आणि मृत्यूशी झुंज देत आहेत, त्या गार पाण्यामध्ये ते तरंगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि केव्हा हा समुद्र त्यांना गिळेल हे काही सांगता येत नाही, किंवा केव्हा त्यांचं लोकेशन हुडकून पुन्हा एकदा त्यांच्यावरती डायरेक्ट मारा पण होऊ शकतो. अशा एका विदारक परिस्थितीत ते त्या थंडगार पाण्यात काळोखात
तरंगत आहेत. आशेचा किरण त्यांच्या मनात आहे की काहीतरी होईल, कोणीतरी येईल आणि वाचवेल आपल्याला. आणि अशा विचारातच अनेक तासांचा कालावधी गेला, पण या मानवरहित नौकेने म्हणजेच या टेक्नॉलॉजीने आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅमेरे आणि सिग्नल्स सगळं वापरत या 2 पायलटला शोधून काढलं त्या अथांग सामुद्रधुनीमधून. आणि एकदा लोकेशन तिने फिक्स केलं तर ही मानवरहित नौका, जी 24 फुटी नौका आहे, 465 किलोचं वजन वाहून नेता येतं हिला. अगदी विनासायास. त्याच्यामुळं हे पायलट लोक त्यांच्या त्यांच्या जाड सूटसहित या समुद्राच्या पाण्यात तरंगत होते. त्यांच्यासहित ते 465 किलो वजन ही नौका नक्की नेऊ शकते हे ती नौका बनवणाऱ्या त्या इंजिनियरला नक्की माहीत होतं. त्याच्यामुळं आपले हे 2 अमेरिकन पायलट यांचे जीव आपण वाचवू शकतो याच आत्मविश्वासाने त्या प्रयोगशाळेतल्या एका युवकाने हा सिग्नल त्या नौकेपर्यंत पोहोचवला होता. अगदी इन्स्टंटली त्याला ज्या मोमेंटला समजलं त्याच्यानंतर तो लगेच कामाला लागला आणि क्षणात, काही मिनटात, 1 ते 3 मिनटात त्यांनी त्या नौकेला सिग्नल पाठवलासुद्धा. मित्रांनो, हा जो काही एक अभियांत्रिकीचा आविष्कार हा ज्याने केला आहे तोच तो युवक. तो कोण आहे? त्याच्याविषयीच मला अभिमान वाटतो, कारण तो आपल्या महाराष्ट्रातला आहे, पुण्यात जन्म झालेला आहे. विभव अलतेकर. विभव अलतेकरला लहानपणापासूनच या रोबोटिक्समध्ये आवड निर्माण झाली आणि मग त्याच्या पालकांनी त्याच्यातला हा स्पार्क ओळखून त्याला योग्य दिशा दिली आणि आज हा पुण्यातला युवक त्या सिलिकॉन व्हॅलीचा एक चांगला आधारस्तंभ झालेला आहे. एका डिफेन्सच्या मोठ्या कंपनीत तो CTO या पदावर आज विराजमान आहे आणि त्याची विद्वत्ता बघून त्याला ज्यांनी कॅच केलं तो एक नेव्हीतला ऑफिसर आहे आणि त्याचं जे स्वप्न पूर्ण करायचं त्याच्यासाठी तो या पद्धतीची प्रगल्भता, विद्वत्ता शोधत होता, ती त्याला या विभवच्या रूपाने नक्की मिळाली आहे असंही तो नमूद करतो. ऑस्ट्रेलियाच्या नेव्हीसाठी सुद्धा, पाणबुड्यांसाठी सुद्धा आपल्या या विभव अलतेकरनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आपली विद्वत्ता त्या ऑस्ट्रेलियाच्या नेव्हीसाठी सुद्धा त्यांनी उपयोगात आणली आणि आज तो अमेरिकेत स्थायिक आहे आणि स्वतःच्या या टेक्नॉलॉजीचं, अभियांत्रिकीचं इतकं ज्ञान त्यांनी पारंगतरित्या तो सध्या वापरतो आहे आणि त्याच ज्ञानाच्या जोरावर त्यांनी ही 24 फुटी मानवरहित नौका तयार केली आहे. आणि आज अभिमानास्पद गोष्ट वाटते की आपल्या महाराष्ट्रातला एक मराठी कुटुंबातला विभव अलतेकर हा अमेरिकन पायलटचे, 2 पायलटचे जीव वाचवण्यात स्वतःचं तंत्रज्ञान वापरून यशस्वी ठरला आहे. म्हणजे आजचं तंत्रज्ञान आपल्याला, मानवाला किती उपकारक आहे हे दर्शवणारीच एक घटना. चला मग, आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या आणि आज अमेरिकेत अशा पद्धतीने आपल्या विद्वत्तेच्या जोरावर राज्य करणाऱ्यांच्या यादीत आपलं नाव घातलेला हा विभव अलतेकर हा युवक, त्याची घोडदौड अशीच चालू राहावी आणि त्याच्या या अभियांत्रिकीच्या ज्ञानाचा फायदा जगाला होत राहावा. भले तो कुठेही असेना, पण त्याच्या ज्ञानाचा फायदा जर संपूर्ण मानवजातीला होत असेल तर याच्यापेक्षा स्पृहणीय गोष्ट कोणती. विभव अलतेकरला योग्य दिशा देणाऱ्या त्याच्या आईबाबांना, आईवडिलांना कडक सॅल्यूट करतो मी. विभव अलतेकरलासुद्धा कडक सॅल्यूट कविप्रवीत शो यूट्यूब चॅनलचा. मित्रांनो, अशा काही आपल्या भारतातले अमेरिकेतल्या मोठमोठ्या कंपनीमध्ये, मग सुंदर पिचाई असो, अजून कोणीही असो, किंवा मोठमोठ्या कंपन्या स्थापित करून इंडियात येऊन स्टार्टअप सुरू केलेले विद्वान असो, ज्यांचा काही कालावधी अमेरिकेत गेला, ऑस्ट्रेलियात गेला, न्यूझीलंडमध्ये गेला, अशा सर्व विद्वान लोकांना मी लावून मुजराच करतो. कारण स्वतः ज्ञान अवगत केल्यानंतर संपूर्ण मानवजातीला आपल्या ज्ञानाचा कशा पद्धतीने उपयोग होईल आणि आपण काय करू शकतो हे जेव्हा मनामध्ये ठिणगी घेऊन लोक जगतात ना, तेव्हाच
तुम्हा आम्हाला अगदी सुरळीत सुखरूप जगण्याचं एक वरदान मिळतं. आणि हे वरदान मिळणं याच्यासाठी खरंच आपण भाग्यवान आहोत इतकंच आपण म्हणू शकतो. आणि अशा सगळ्या विद्वान लोकांना मनःपूर्वक शुभेच्छा देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मी तरी मानतो. विभव वालतेकर, पुन्हा पुन्हा तुम्हाला कविप्रविष्य यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. आज तुमच्या या अभियांत्रिकीच्या ज्ञानामुळं तुम्ही जे काही या रोबोटिक किंवा ड्रोन सागरी बाबतीत जे काही संशोधन करताय तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला उत्तरोत्तर असंच उत्तुंग यश मिळत राहो याच सदिच्छा आणि शुभेच्छांसह या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो. पुन्हा भेटूयात याच चॅनलवर अशाच काही नवनवीन गोष्टींसह, अशाच काही लोकांच्या खूप खूप कौतुकासह. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रविष्य, द ओनली युनिक यूट्यूब चॅनल with 9,688 videos.